ताज्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। पुलावरील खड्डे, अरुंद रस्ता आणि नियोजन शून्य वाहतूक, वाहनधारक थेट नदीपात्रातून प्रवास करण्यास मजबूर। नंदुरबार जिल्ह्यातील वाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या गोमाई नदीवरील पुलावर सध्या भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। पुलाची दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः अडकून पडले असून वेळ वाचवण्याच्या नादात अनेक वाहनधारक जीव धोक्यात घालून थेट नदीपात्रातून प्रवास करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। पुलावर पडलेले खोल खड्डे आणि अरुंद रस्त्यामुळे वाहन कासव गतीने पुढे सरकत आहे। त्यातच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावरील वर्दळ कोंडीत भर घालते आहे। परिणामी पुलाच्या दोन्ही बाजूंना तासनतास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। मात्र इतक्या गंभीर परिस्थितीतही वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी तैनात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। कोंडीत अडकून वेळ वाया घालवण्यापेक्षा अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारक थेट गोमाई नदीपात्रातून मार्ग काढत आहेत। पाणी असो वा चिखल, जीव धोक्यात घालून हा प्रवास केला जात असून मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झालाय। एखादी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत। या प्रकारामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। पुलाची तातडीने दुरुस्ती करणे अथवा पर्यायी वाहतूक व्यवस्था उभी करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे। तासनतास वाहन कोंडीत अडकल्यामुळे वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत असून मानसिक त्रासही वाढत आहे। प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना केल्या नाही तर मोठी दुर्घटना अटळ असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।